नमस्कार. विचार करा, रस्त्यावर एकही रॅली नाही, झेंडे नाहीत, कसलाही पारंपरिक प्रचार नाही. आणि तरीही एका पार्टीने सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातलाय. होय, आपण बोलतोय कॉकरोच जनता पार्टी म्हणजेच CJP बद्दल. आजच्या या विशेष विश्लेषणात आपण याच भन्नाट इंटरनेट फिनॉमिनाची पूर्ण कहाणी समजून घेणार आहोत. 40 लाख आकडा ऐकून थक्क झालात ना? ही काही साधीसुधी गोष्ट नाहीये. एका पूर्णपणे नवीन, ज्याचा कोणताही प्रस्थापित चेहरा नाही, अशा राजकीय पक्षाने इन्स्टाग्रामवर फक्त 4 दिवसांत तब्बल 40 लाख फॉलोअर्स मिळवले. हा वेग इतका प्रचंड होता की महुआ मोइत्रा आणि कीर्ती आझाद यांच्यासारख्या दिग्गजांनाही या उपहासात्मक म्हणजेच सॅटायर पार्टीची दखल घ्यावी लागली. म्हणजे इंटरनेटवर सुरू झालेला एक ट्रेंड एवढ्या मोठ्या प्रमाणावर कसा काय पसरू शकतो, हे खरोखरच अचंबित करणार आहे. हा सगळा वाद नेमका सुरू तरी कसा झाला? चला तर मग ह्याच्या मुळाशी जाऊया. या संपूर्ण प्रकरणाचा वेग बघितला तर खरंच डोळे विस्फारतील. 15 मे रोजी सर्वोच्च न्यायालयात एक सुनावणी झाली. लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे 16 मे रोजी या आगळ्या-वेगळ्या पार्टीचा जन्म झाला. बघता बघता तिसऱ्या दिवशी 1 लाखांहून अधिक सदस्य जोडले गेले आणि चौथ्या दिवशी इन्स्टाग्रामवर 40 लाखांचा टप्पा पार. विचार करा, न्यायालयाच्या 4 भिंतीत झालेला एक संवाद एका आठवड्याच्या आतच देशव्यापी ऑनलाईन चळवळ बनतो. हेच मुळात अविश्वसनीय आहे. आता मूळ मुद्दा काय होता ते समजून घेऊ. या सगळ्या वादाची ठिणगी पडली ती सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या एका विधानामुळे. झालं असं की एका सुनावणीदरम्यान एक वकील, वरिष्ठ वकील म्हणजेच सिनियर ॲडव्होकेट पदाचा दर्जा मिळवण्यासाठी काहीसं दबावतंत्र वापरत होता. त्याला फटकारताना सरन्यायाधीश म्हणाले की काही बेरोजगार तरुण हे कॉकरोच म्हणजेच झुरळांसारखे आणि परजीवी असतात जे व्यवस्थेवर हल्ला करतात. बस हेच ते विधान ज्यामुळे देशभरातील सोशल मीडियावर संतापाचा अक्षरशः भडका उडाला. सुरुवातीला हे विधान देशातील सर्वसाधारण बेरोजगार तरुणांना उद्देशून आहे असा समज वाऱ्यासारखा पसरला. पण इथे एक अतिशय महत्त्वाची बाजू समजून घेणं गरजेचं आहे. नंतर यावर अधिकृत स्पष्टीकरणही आलं. त्यानुसार सरन्यायाधीशांचा रोख सरसकट सर्व बेरोजगार तरुणांवर अजिबात नव्हता, तर तो केवळ अशा ठराविक व्यक्तींवर होता जे बनावट पदव्यांचा वापर करून कायदा आणि मीडियासारख्या व्यावसायिक क्षेत्रांमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करतात. कोणत्याही निष्कर्षावर पोचण्याआधी ही दोन्ही बाजूंची माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे. आता वळूया या CJPच्या म्हणजेच कॉकरोच जनता पार्टीच्या नियम आणि अटींकडे. अधिकृत स्पष्टीकरण आलं असलं तरी तरुणांनी या कथित अपमानाला एका भन्नाट उपहासात बदलून टाकलं आणि कॉकरोच जनता पार्टीची स्थापना केली. या पार्टीचे सदस्य होण्याचे नियम ऐकलेत तर नक्कीच हसू आवरणार नाही. 1. तुम्ही बेरोजगार असायला हवे. 2. तुम्ही आळशी असणं बंधनकारक आहे. 3. दररोज किमान 11 तास ऑनलाईन असलं पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःचा राग अत्यंत यशस्वीपणे व्यक्त करता आला पाहिजे. हे सगळं ऐकायला अगदी विनोदी वाटत असलं तरी यामागे एक अत्यंत सखोल आणि बोचणारं व्यंग्य आहे. बरं, इथे धर्म, जात किंवा लिंग असा कोणताही भेद नाही. फक्त एक साधा गुगल फॉर्म भरला की पक्षात सामील. या पार्टीचा जाहीरनामा आणि त्यांची अनोखी आश्वासने तर याहूनही अधिक चर्चेचा विषय ठरली आहेत. वरवर पाहता हे निव्वळ विनोद वाटत असतील, पण यात सध्याच्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीवर अत्यंत धारदार भाष्य लपलेलं आहे. पहिली 3 आश्वासने बघा. कोणत्याही सरन्यायाधीशाला निवृत्तीनंतर राज्यसभेत जागा दिली जाणार नाही. दुसरं आश्वासन तर आणखी कडक आहे. राज्यातील एकाही वैध मतदाराचं नाव वगळलं गेलं तर मुख्य निवडणूक आयुक्तांना थेट UAPA म्हणजेच दहशतवाद विरोधी कायद्यांतर्गत अटक. आणि तिसरं, संसदेत महिलांना 50% आरक्षण दिलं जाईल, तेही खासदारांची एकूण संख्या न वाढवता. ही मांडणी उपहासात्मक असली तरी लोकशाही प्रक्रियांमधील त्रुटींवर ती थेट बोट ठेवते. इतकेच नाही तर मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांच्या मालकीच्या न्यूज चॅनल्सचे परवाने थेट रद्द करणे आणि TV अँकर्सच्या बँक खात्यांची सखोल चौकशी करणे हेही त्यांच्या जाहीरनाम्यात आहे. आणि सर्वात मोठा मुद्दा, पक्ष बदलणाऱ्या आमदार आणि खासदारांना पुढील 20 वर्ष कोणतीही निवडणूक लढवण्यापासून बंदी. आजचा इंटरनेट वापरणारा तरुण या मुद्द्यांशी इतका का जोडला गेलाय हे यावरून अगदी स्वच्छ दिसतं. माध्यमांची जबाबदारी आणि सध्याचे पक्षांतराचे राजकारण यावरचा सामान्य जनतेचा खदखदणारा संताप यातून अगदी अचूकपणे व्यक्त झालाय. आता साहजिकच एक प्रश्न पडतो की ह्या सगळ्याचा मुख्य सूत्रधार कोण आहे? कोण चालवतंय हे सगळं? ह्या संपूर्ण व्हायरल मोहिमेची अतिशय कुशलतेने आखणी करणारी व्यक्ती म्हणजे अभिजित दीपके.
त्याची पार्श्वभूमी समजून घेण्यासारखी आहे. अभिजित बोस्टन विद्यापीठात पब्लिक रिलेशन्स म्हणजेच जनसंपर्क या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेत आहे. शिवाय 2020 ते 2023 या काळात त्याने आम आदमी पार्टीचा सोशल मीडिया स्वयंसेवक म्हणूनही काम पाहिलं आहे. तोच या कॉक्रोच जनता पार्टीचा संस्थापक आहे. जनसंपर्क आणि राजकीय सोशल मीडिया रणनीतीची त्याची ही मजबूत पकडच या मोहिमेच्या प्रचंड यशामागचं खरं गुप्त आहे. अभिजितचे यामागचे विचार खरोखरच अंतर्मुख करणारे आहेत. तो अगदी स्पष्टपणे सांगतो, जर तरुणांना आपला आवाज जगापर्यंत पोहोचवण्यासाठी चक्क झुरळ बनावं लागत असेल, तर आम्हीही ही ओळख अत्यंत आनंदाने स्वीकारतो. ही काही गमतीजमतीची किंवा PM केअर्स फंड गोळा करण्याची योजना नाहीये. महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि पंडित नेहरू यांच्या विचारांनी प्रेरित होऊन सुरू केलेली ही एक चळवळ आहे. ज्या तरुणांना व्यवस्थेने सातत्याने दुर्लक्षित केलंय त्यांना आपल्या हक्काचा आवाज उठवण्यासाठी दिलेलं हे एक व्यासपीठ आहे. तर एका कॉक्रोच पार्टीचा हा स्फोटक आणि खरोखरच अभूतपूर्व उदय आपल्याला काय सांगतो? आजच्या तरुणांचा व्यवस्थेवरील विश्वास नेमका कोणत्या वळणावर आहे? आधुनिक लोकशाहीत आपला विरोध आणि आपला संताप नोंदवण्यासाठी आजची पिढी कोणते नवीन मार्ग शोधून काढत आहे? हा खरोखरच प्रत्येकाने गांभीर्याने विचार करण्यासारखा प्रश्न आहे. या संपूर्ण प्रकरणाने नक्कीच एका नव्या चर्चेला तोंड फोडलंय. या विश्लेषणातून आपण काय शिकू शकतो यावर नक्की विचार करा.